लवकर काय सीतारामपाटील आले की नाही मी आहा, मस्त चल चलून दे. घ्या सीतारामपाटील आमचा गुल्ल्या. गुल्ल्या मग ये आमची राणी. तुमचा गुल्ल्या मेला. अहो खरोखरची राणी असती तर आम्हीच काय ते गुल्ल्याच काय आम्ही स्वतः असं किलमेलो असतो. अहो खरोखरची मिळेल, कशाला टेन्शन घेता. शोधा म्हणजे सापडेल. अहो कशाची भेटती खरोखरची आता पत्त्यातलीच बघून जरा हे करावं लागेल. गरज शोधाची जन्मी असे म्हणतात. शोध म्हणजे सापडेल. एवढं टेन्शन न घेऊ रे तू. अहो पण आता करोना चालू आहे हा तर त्याच्यामुळे आता कोणाच्या घरी जायचं नसतंय. हा तर मग आपल्याला आता एखादी पोरगी पागायला गेलोय मग तिकडे निघला तिला करून आपलं ना मग काय करायचं. चालेल हे पण खरंच म्हणा. लाखाचे 12,000 व्हायची धनी. हा ना करायला जायचं गणपती व्हायचा मारुती. सरी नाही झाली बाबा काय करावं मग काहीतरी काय बघा. आठ्या एक काम करू ना. हा बोला ना काय म्हणतो आपण आहे ना आपण काय करू माहिती का ऑनलाईन बघू ना. मॅट्रिमोनी साईट वर रजिस्टर कर ना. ऑनलाईन का हा आईले हे पत्त्याचं राहून द्या बा आपण तसं असलं तर बघू बा दाखवा बरं हे जरा मोबाईल बघा बरं दाखव आपण इकडे. झाकून ठेवतो पैसे माहिती बघू नका. तुला लॉक काय रे. अरे ते लई मोठं आहे ना सांग ना. 258000 258000 मॅट्रिमोनी साईट गो क्रोमा. हे बघ हे बघ हा हे झालं तुपलं रजिस्ट्रेशन. तुपलं नाव टाकावं लागेल रजिस्टर करावं लागेल अगोदर. हे तर नवीनच पाहिलं बा मी आज. बस ना हा हे झालं तुपलं रजिस्टर. हा. आता बघ ही कशी काय दिसती. काय छान आहे काय सुंदर डोळे बघा ना. नाक तर बघ कसं चापेकडे सारखं आहे तिच्यावर. अहो, भुवया तर बघा कशा धनुष्यासारख्या कोरलेल्या आता. हा बहुत अच्छा चला. अरे सीताराम तू ही वहिनी आहे जरा तू बस कर आता. वहिनी आईच्या ठिकाणी असती. वहिनी झाल्या आईच्या जागेवर अजून लग्न कुठं झालंय. अरे पण आता होणारच आहे ना. अरे तुझ्यासारखे अनेक जण तिच्या संपर्कात असतील. तिच्यापैकी ती कोणासंग लग्न करू शकते एवढंच काय. माझा नियम बसला तर मी पण तिच्यासंग लग्न करू शकतो. हे बघ सीताराम आता पाणी डोक्याच्या वर चाललंय बरं का. नाही काय करशील तू. अरे तू नाही, नाही, काय कायच करणार रे? करशील. तू काय करणार रे? काय करणार काय तू काय करणार आहे तू सांग. तू करणार काय? तू काय करणार आहे. तू जरा नीट राह. तू तुला नीट राह. सांगितलंय ना तू जरा नीट राह. तू नीट राह. तू तू आहे का हा. जरा व्यवस्थित राह. तू नीट राह. व्यवस्थित द्या. अरे जरा बा, नीट राह. मित्रांचे मित्रांचे काय कुस्ती चालली का काय कुस्ती नाही ओरिजिनल मॅच ओरिजिनल. कुस्ती मॅच आणि कमी लढतो तुम्ही उगाच रे. ए राजा तू शांत राह. ही आमची जी ही मॅच जे जिंकल त्याला सुंदरी भेटल. अगदी पुराण काळापासून असं चालू आहे. सुंदरी कसली सुंदरी दाखा बरं मला. हे बघ हे मोबाईल मध्ये. अरे या सीतारामला ही पोरगी बघितली. ना, मला बघू दे ना. ही बघ ही काय दिसना का तुला. हीच ती गुंडी तोडली ती माझी पुढे. ए सीत्या यार तू जरा शिस्तीत राह रे. अरे गुंडी बघून घे ना. तुटली ना तू तुझी. एवढं बारीक. ए राजा काय बघतोय राजा. दिसतं का त्याच्यामध्ये. वा काय सुंदरी. पण लॉकडाऊन चालू आहे आपल्याला सरपंचाचे पण काय ना घालावं लागेल ना थोडंफार. खरंच आहे. तिची परवानगी घ्यावं लागेल ना आपल्याला. अरे हरे भाऊ आयला पण सुंदरी मात्र एक नंबर आहे. ए राजा नीट बोल. काय चुकलं काय नाही मस्त आहे हा. अरे हो ना बघू दे मला अजून एकदा. थोडं थोडं अँगलनी बघतो अजून मी. हा जरा बसून खाली बस तू बस.
ए राजा वासना ए राजा मी काय म्हणतोय अरे ते सरपंच तू ऐकत आहे तुला काही काळजी बिळजी आहे का नाही माहिती चल ना त्या थांब ना, सरपंच बघू दे ना पण हे अजून. वासना आता कवर बघू त्याच्यामध्ये घुसतो का तू अरे पण ते तयार झालं पाहिजे सरपंच होईल का तयार चला बरं, चला बरं, त्याला तयार कर, त्याला तयार कर. कॅट घाल खिशात त्यो. सीधा ए याच्याकडे देतो खेळ काम आहे तू दर दिवस आम्हाला ए, सीधा अरे आपण तिकडे चला तुम्ही चल भांडे भांडे में नजर आए चेहरा तेरा, भांडे भांडे में नजर आए चेहरा तेरा, जेब से घर में हुआ तेरा। सरपंच केला काय काम तू आईला आयो सरपंच तुमचा असं हाल बघून आमचं कॅन्सल करतो गाड्या आता. माहिती आहे, मला बी तसंच वाटायला लागले काय झालं रे? अहो तुम्हाला बायको असून जर तुम्ही इतके आले तुमचे आई बिगर बायकाचे बरे आहेत ना अरे येडे की खुळे तुम्ही? अरे तुम्ही कोणत्या जगात वावरतात? अरे स्त्री पुरुष समानता आहे. स्त्रीला पुरुषाने सारखी मदत केली पाहिजे. मी गावाचा पहिला नागरिक आहे, सरपंच हा पहिला गावाचा नागरिक असतो, त्याच्यामध्ये त्यातून तुम्हाला आदर्श घालून देतो. स्त्रीने जर सरपंचाने जर नाही मदत केली तर स्त्रीला कोण मदत करेल? त्यामुळं सरपंचाने पहिली सांगणं आहे हो, स्त्रीला मदत करा. मला असं वाटतंय सरपंच खरं बोल आता तुला काय लग्न करायचं म्हटलं कशाला येऊ म्हणशील तू हा कोणाला लग्न करायचं? या अरे बोला करायचंय. तुला काय लग्न करायचं म्हटलं कशाला येऊ म्हणशील तू हा कोणाला लग्न करायचं? या अरे बोला करायचंय. अरे एवढा का खोळा थांब ना, लॉकडाऊन संपू दे. लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन संपला आपण मोठा धूम झाला की लग्न करून तुझं. सरपंच लग्नात कसले अवसो अरे अवस्था लग्न झाल्यावर होते काय अरे भाऊ यांना तर मान मारायचं नाही भाऊ, काही मोठाले माणसं बेसं काही कळतच नाही भाऊ तुम्हाला. त्याला लाज अहो, जरा आमच्या वयाचा विचार करा. आमच्या वयात असताना तुमची पोरगी 10वीला गेली होती आणि आता आम्हाला 10वीची पोरगी करण्याची वेळ आली काय म्हणणं आहे अरे भाऊचं? अहो सरपंच आता तुम्ही गावचे प्रथम नागरिक त्याच्यामुळे तुम्ही आमचे आई बापा तुम्ही सगळेच आहे. त्यामुळे आता बघा तुम्हीच अरे, तसं कुठं असतं अरे? तुमचा मित्र आहे ना, मी गावाचा सरपंच आहे. तुम्ही इकडे कुठं मित्रपणा कसा रे? तुम्ही तुमचं बघा. तसं नाही सरपंच सध्या सगळं ऑनलाईन झालेलं आहे. घरी एखाद्याच्या मौत असते ना ती पण ऑनलाईन होती आणि लग्न तर ते मौत सुद्धा ऑनलाईन बघतो आपण. लग्न तर आपण ऑफलाईनच करणार आहे. पोरगी ऑनलाईन बघितली आपण. ऐका आपल्याला ऑनलाईन तर फिरण्याचं काय कळत नाही. पंढरा घुसल्याला हुशार आहे, त्या पंढराला बोला तुम्ही. राजे भाऊ पंढरीला बोलला त्याला म्हणा संडासात असतील ना तर हात धुवायला ना सरपंचाच्या घरी म्हणा. 2 मिनिटं थांब लगेच लावतो मी त्याला. ऐ सिरियस मॅटर तुला कळत नाही थांब, काय? सरपंच थांबा. हॅलो कुठं आहे रे? जिथं असं ना तिथं सरपंचाच्या घरी लवकर लवकर ये बाबा, तू लवकर आला पाहिजे काय? हा लवकर ये. काय हो सरपंच अरे काय नाही, एक ऑनलाईन मुलगी शोधली तर काय गडबड आहे का? बघ जरा. ऑनलाईन मध्ये तो भोळ असतो सरपंच. हा कालच मी पेपरला बातमी वाचली. हा एका मुलीनं नवरदेवाकडून 5 लाख रुपये घेऊन लग्न केलं हा आणि संध्याकाळी लग्न होऊन घरी आल्याच्या नंतर सगळे निधी झाल्याच्या नंतर टॉयलेटला म्हणून गेली हा आणि परत 8 दिवस आलीच नाही. हा तर काल परत कळालंय हा. तर त्या मुलीने दुसऱ्या मुलाकडून 10 लाख रुपये घेऊन लग्न करून गेली. बाबा घ्या जरा शिकलेल्या माणूस आदर्श घ्या. अहो सरपंच मी काय म्हणतोय शिकलेल्या माणसाकडून आदर्श घेण्यापेक्षा आता आपण प्रत्यक्षातच करून बघणार आहोत. ऐ, पंढर नीट बघा भाऊ तरी बी. चेक करून बघतो हा. मोबाईल मध्ये. तसं माझ्याकडे बी येते बघा बघा मी पण बघतो. मी जरा प्रोफाईल चेक करतो तोपर्यंत मला जरा वेळ देतो. हा चालतंय. अरे बरं का ते म्हणली ती. काय वाचलं नाही काय नाही अजून पुढे. प्रोफाईल एकदम उत्तम आहे. हा चेक केलं हा चांगलं आहे. जुने लोक कुंडले पाहिजे बघून. आता काय मोबाईल मध्ये प्रोफाईल बघून का प्रोफाईल बघून आता बऱ्याचशा वर्षापासून हेच चालू आहे आता सरपंच. मुलीची एकदम प्रोफाईल चांगली आहे. घ्या मुलीच्या घरचा नंबर सांगा त्यांना आम्ही येतो म्हणून. कसं करायचं का? हा सरपंच अरे भाऊ ते आई वडील म्हातारे येतं. सरकारने फक्त आपल्या 50 माणसाची परवानगी दिलेली हे त्यामुळे लागणार आहे. म्हातारे माणसं लहान पोरं आपल्याला जमणार नाही. तर मग सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आपल्याला. सगळ्या गोष्टीचा विचार करून वरवळणी हरिभाऊचे आई वडील सुनूक जे काय व्हायचं ना ते सगळं तुम्हालाच व्हावं लागणार आहे. बरोबर नाही हरिभाऊ? सरपंच मला ते काही सांगायचं नाही. आपल्याला पहिली तेवढी नवरी घरी आणून द्यायची. ऐ, लगाव बरोबर लगाव फोन. झटकीच कुमार शादी करता तो.
खोमा जल्दी खोमा फोन. 2च मिनिटं लगेच फोन लावतो मी. या येऊ. हॅलो आमच्या फाला नाही तुमची पोरगी बघायची. हा बघायची म्हणजे बघितली. कोणी बघितली म्हणजे तसं कोणीच नाही बघितली. बघितली पण नाही बघितली. आमच्या मुलीविषयी काय वाईट बोलताय का? रस्त्यावर पडली का आमची मुलगी? नाहीतर मी तुमच्यावर केस करा ना. सांगा लवकर. आमच्या हरिभाऊला जन्मठप द्या पण तुमच्या पोरीचा कळ देत. जे काय बोलायचं ते उघड स्पष्ट बोला. अरे रताळ्या तुमची पोरगी बघायला यायचं आम्हाला. काय म्हणलात? काय नाही उपास असल्यामुळे रताळ खाऊन येतो तुमची पोरगी बघायला. सावध राहा. येडेवाडीचे सरपंच अवघडवाडीचे सरपंच अवघडवाडीचे. हो ठीक आहे. सरपंच येडेवाडी म्हणताय. तुम्ही चला असं सरपंच. नाही, नाही, चला. मार्क्स लावा सगळे. हात घ्यायचे नाही पाच देत आपल्याला. लावा सगळे मार्क्स. जरा नको रे. नाही राव, सरपंच तुमच्या मुलीचे आई वडील कुठे आहेत? मुलीचे आई वडील भाऊ बहीण सगळं काही मीच आहे. असायला काय झालं? काय नाही आमचं पण तसंच आहे म्हणून असलो. तरी 5 झाली मुलाला मुलगी 5 झाली तरी हेच आहे ना. हो बरोबर आहे बरोबर आहे. काय का नाही? बरं, बोला मग मुलीला. मुलगी आहे समोर बोला ना मग. ऋतुजा. पसंत आहे का मुलगी? सरपंच म्हटलं मग पुढची बोलणी चालणी करून घेऊन आता. हो चालतंय. 2 लाख द्यावा लागते. अयो 2 लाख सरपंच हुंडा घेणे तर कायद्याने गुन्हा आहे. मुलगी कोणाची आहे? तुमची. तिच्या शिक्षणाचा खर्च कोणी केला? तुम्हीच मग तो वसूल कोणी करायचा? तुम्हीच. मग याला हुंडा म्हणतात का? याला हुंडा नाही म्हणत. आम्ही केलेले कष्टाची परतफेड मागत आहोत आणि आम्ही केलेले कष्ट फुकट जातात की नाहीत? मग ठीक आहे, आम्ही विचार करून तुम्हाला कळवतो. आम्हाला नाही करायचं लग्न. इतके पैसे आमच्याकडे नाही तर. हे तू घाबरे. ए, थांब ना, तसं असतं. शांत तू बसा. लग्न मोडीशील मग. एक तर आधीच तुला मुलगी आवडलेली, मग मोडीशील आणि तू करशील. पाहुणं तुम्ही पैशाचं काही चिंता करू नका. उद्या फक्त मुलगी तयार ठेवा. ठीक आहे सांगा. फोनवर. ठीक आहे चालेल. नमस्कार. हो चला ना सरपंच, का तुम्हाला इथंच थांबायचं आता. जाऊ का मग आता? कळवा आम्हाला. हो किती भारी आहे बघणार राव. निसर्गाची देणगी आहे. हा ना. आयला आपल्या गावात पाहिजे होतं असं आहे. यायला रोज पाऊल असतो आपण इथं. काय राजे हो काय दगड काय गुराला दगड आणता काय? आईला बघ ना किती भारी आहे ते. बघ ना अहो सरपंच बघा ना राव किती भारी आहे ते. तुम्ही लग्नात आलो आपण नीट बोलतो भारी दिसतंय. तुम्ही दगड फेकून बुजी टाका काय झालं मग? इज्जत घालतो का आपल्या सरपंच? लग्नात किती बोललं का ते? खरंच सीन राव. भारी आहे रे. खरंच राव आपण पाणी कसलं लावू ना जायचं पवाला. पाऊस इच्छा आहे पण लग्नाला टाइम आहे रे आपल्या लग्नाला लग्नाला टाइमची नवरा दिवस नाही आला इथं अजून. आपल्या गावात नाही राव असं ए पाणी. सत्ताराम इकडे येऊन बस पडशील खाली घसरशील. लय पकाट एकदम. नाही ना नवर दिवस नाही आला अजून. दगड नका आणू राव. सरपंच अरे ते पशु पक्षाला गुराला त्यांना पाणी प्यायला असतं का बुजलं का मग ते लगेच? बुजलं का तू टाकलं दगड त्याच्यात बुजलं का मग? ए 2 दगड नाही आले. सरपंच आयला पण आज लग्न आपल्या आपल्या गावात करा ना असं काही तळ बरोबर तुझी तिथं काही खाल्लेलं पैसे सरपंच आणि प्यायला राहू दे ना. फोन चालू आहे सरपंचाचा का पण सरपंचाला अशा कोणत्या दिली फोन येत तेव्हा.
त्यांचे आयटम अरे रुमाला पिन हे असं राहते काय होत नाही त्याला. मंडळी चांगली बांधली ना मागून अक्षरा देत राहू. उरकलं का सगळं? उरकले का? थांब ना बघू दे ना कुठं बघू दे थांबा. हा ओके काय खालीवर बघत चांगलं नंबर दे बघावं लागेल त्याला. नवरीचं काय? नवरीचं मामा झाले ना? नवरीचं मामा नवरीला घेऊन या. मी घरी मोडून झाले आले होते वहीच्या येण्यासारखं. मोडीत होते. मी मास्क मास्क घाल ना सगळ्यांना तू घाल ना सगळ्यांना झाले. ब्राह्मण बुवा हो ब्राह्मण बुवा बोलले नाही का? ऑनलाईन सगळं ऑनलाईन करा मग सुरुवात काय करायचं का सुरुवात? गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्ला. बरं आता लग्न सोहळा साफ झालेला आहे. चला आता ओके ओके चल. मायका सुरू सांग. वराडी सावचित्त सावधान वाजत रे. दरवाजा उघड ना. कशाला? अरे आता आपलं लग्न झालंय आपण थोड्या गप्पा मारल्या पाहिजे. ऑनलाईन या. ऑनलाईन कशाला? आपली भेट कशी झाली? ऑनलाईन तुम्ही मला कुठे बघितले? ऑनलाईन आपले लग्न कशामुळे झाले? ऑनलाईन ब्राह्मण. ऑनलाईन. मग घर कशाला उघडायचं? अरे मग आता आपला संसार कसा व्हायचा? ऑनलाईन. ऑनलाईन ऑनलाईन म्हणलं तर अवघडच आहे बाबा. आता काय मग ऑनलाईन जातं काय काम सगळं. नाही गेली कुठे गाड्या नेमकी. हिच्या भावालाच फोन लावतो. हॅलो अहो आली तिकडं. अहो मी तुमच्या बहिणीचा नवरा बोलतोय. काल लग्न केलं ना मी. कसलं लग्न? मी कोणाचं लग्न लावलं नाही आणि मला कोणी बहीण नाही. काय पुरावा आहे तुमच्याकडे तुम्ही लग्न केलेलं? रॉंग नंबर आहे. फोन ठेवा. देवा 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 मुलीकडे आता 2 लाखाला गेलो रे. लॉकडाऊन मध्ये 2 लाखाला गेलो रे. अवघड झालं बाबा आता अवघड झालं. काय सांगा मुंबईची बेकार झालं. काय झालं हरी भाऊ? काय झालं बायको गेली पळून. हा काय फ्रॉड नाही. निघाली. जाऊ दे आपण दुसरी बघू ऑनलाईन. अरे काय ला दुसरी तीच ऑनलाईन पाहिजे मला मध्ये बाबा. गोळा असतो. मी कालच सरपंचाला सांगितलं होतं.
काय सरपंचाला सांगितलं होतं त्या सरपंचाला इतकं कळत होय तुला बघायचं सांगितलं तू आता माझी काय चुकी त्याच्यात मग मला बघायला सांगितलं मी केलंच आहे काय बाबा गेले 2 लाख आणि आता काय आमचं काय आम्ही सांगितलं कामाच्या 2 माणसं लाख गेले काय सांगितलं कामाचे माणसं मग आमची काय चुकी आहे? सरपंचाला बघा तो आपण नीट बघायला पाहिजे होतं माहिती अरे का बाबा मग चुकलं मग पण आता काय करायचं दुसरी करू ना पण आता रडून काय हो, उपयोग मला तीच पाहिजे पण आता पण काय मी काय म्हणतोय आता रडून काय उपयोग नाही बैल गेल्याने झोपा केलाय समर्थ म्हणतात मनात्वाची केलेले पुरुषांची तयासारखे भोगणे प्राप्त झाले आता यापुढे एक लक्षात ठेव ऐकावे जनाचे करावे मनाचे सर्वांचा सल्ला घे आणि मगच योग्य तो काय निर्णय घे ना जर तू म्हणतो तसं काय जाऊ दे आता 23 दिवस सोडून आता परत बघू ऑनलाईन आता अरे गप ना बाबा आता अरे एक जा असा राडा झाला, परत online बघू या काय. आता व्यवस्थित check करतो ना. ऑनलाईन काल चेक न करून फेक न करू का बरं? तू डोकं खाऊ नको बरं का तू घेणं देणं रट्टे घालशील आता याचं काय चाललंय तुझं काय चाललंय बरं, बरं. अरे मग विनोद करायचा टाइम आहे तू काय का माणूस आहे का कोणी मग आता ती गेलीच ना म्हणून म्हणलं दुसरी बघू अरे मग. गेली म्हणजे मग का तू मला काय चुकलं आता मी ऑनलाईन बघतो ना परत दुसरी परत तिथंच मग तिला काय बस ना ती चांगली निघल तू बस नाही तर रट्टे घालशील आता ऐका त्याला हसू का रडू असं झालंय तू अजून तुझ्या online. मनानं बघू आमचं डोकं खाऊ नको तू आता पाहिलं का मंडळी मी जशी घाई केली तशी कोणी करू नका आणि मंडळी मी जसं यांना फसवलं तसं कोणी कोणाला फसवू नका अहो, बरं मी काय म्हणतो आपले 2 लाख कवा द्यायचे देऊ आता मिरच्याच्या कळ्यावर जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद